ह्याची रांगोळी कॉम्पिटिशन आणि आहे 2 वाजता कॉम्पिटिशनचा टाइम आहे आणि आता 2:30 वाजलेत आणि उडव सगळीकडून उडवत चाललाय मला. घाई आहे ना म्हणून. कसली घाई नव्हती तेव्हा पण उडवत होता. शिकतोय गाडी चालवायला शिकतोय. 2 वाजताचा टाइम आहे कॉम्पिटिशनचा आणि 2:30 वाजता आम्ही आता चाललोय रिटर्न. अँड मेन पार्ट इज दिस गाईज की रंगोळी मेन पार्ट इज हा आहे की रांगोळी कोणती काढणार ते अजून माहित नाही. टायमिंग बरोबर काढली. जर नसेल ह्या ब्लॉग नंतर तर ही ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला काय झालं तर मी काय बोलवते रांगोळी कॉम्पिटिशनचा टाइम क्रॉस झाला बट रांगोळी कोणती काढायची ते आम्हाला माहित नाही. बट लेट्स सी आता आपण जाऊन रांगोळी घेऊया आधी आणि मग कॉम्पिटिशनला जाऊया. एवढं उन्हाचं मंद लोक आहेत एवढं उन्हाचं ठेवलं आहे कॉम्पिटिशन पण बघूया काय होतंय. सो आम्ही आलो आता कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं बघितलंय काय झालंय. अर्धी रांगोळी होत आली आहे आणि मी ह्याला एकच सजेस्ट करते आता की घरी जाऊन आराम कर. तू पण आराम कर आणि मला पण आराम करू दे. बट ही इज सो डेडिकेटेड गाईज. तो काढणार रांगोळी. सो आता रंगोळीचं रफ वर्क चालू आहे. रोहित आय थिंक झेंडा तू मोठा काढायला पाहिजे. डिझाईन काढायची ना भरपूर अजून. मग माणसं छोटी काढायला पाहिजे तू. आता झेंडा मोठा बंदूक वाटते का पण. कुठे बंदूक. कसं वाटतंय. छान वाटतंय. खूप घाम येतोय. घाम येतो हे आन्सर नसतं. हा नाही ब्लॉग झालं. अर्धा ब्लॉग झाला. कोण सांगते बघा. माझी पाठ गेली गाईज. काल डेडलिफ्ट मारले. चांगला अँगल घे. तुला फिनिशिंग चांगली करायला लागणार आहे. व्हाईट आणि ब्लॅक नाही तर मिक्स झालं तर सगळं ग्रे होऊन जाईल. काय बोला फॅन बंद कर. अशा पद्धतीने आमची रांगोळी एवढी झाली आहे आणि आता आम्ही पुढे विचार करतोय की आता काय काढायचं. कर काहीतरी काढ. दुसरं प्राइस घे आणि जाऊया. 4:45 वाजले. 4:45. काय काढू. काय काढू आम्हाला विचारतो.
गोपत काढू काय गोपत गोपत काय असतं? गोपत गोपत वर्क चालू आहे काही गोपत. सो आता आपण इथून पुढे जाऊया त्या साईडला. इथे बघा थांबा मी तुम्हाला सर्वांच्या रांगोळी दाखवते. ही रोहितच्या आत्याने काढली. स्टार्टिंग पासून दाखवते काहीच. स्टार्टिंग पासून हे बघा गणपती आणि गाय वाटते मला. थर्ड कृष्ण आणि आय गेस हे बघा इथे विनर आहे. मी बघतोय काढत नाही. मी काढलं पण यांना प्राईज कसं भेटणार म्हणून मी नाही मागितलं. आपल्याला माहिती आहे ना आपलं हे बघा इथे बाळासाहेब ठाकरे दुसरा चान्स द्यायचा असतो. खूप सुंदर काढले. आणि इथे गणपती. आपण घडवायचं आपणच काढायचं. आपण आधी बघायलाच असणार सगळ्यांच्या. नंबर नाही ना माहिती मला. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. ते सोडून छान सोडून कसं वाटतं? सुंदर छान वाटते. आणखी सुंदर वाटते. आम्हाला विचारा तुम्हाला काय वाटतं? असं मोबाईल घेऊन उभे आहेत. काय तुम्हाला काय वाटतं? आम्हाला विचारा. तुमचं काम बघा. आम्हाला खूप छान वाटतं. फक्त प्राइज नाही भेटलं तर प्राईज चांगलं भेटते. आम्ही इथून घेऊन जाऊ. आम्ही इथून घेऊन जाऊ प्राइज. हाय गाईज, असंच आम्ही रांगोळी काढली होती. आणि म्हणजे मी रांगोळी काढली होती आणि हिने मला सपोर्ट केला होता. आणि आम्हाला प्राईज मिळालं आहे. आणि आम्ही आता राऊंड वॉक करत होतो. बघू आता आम्हाला किती प्राईज. दुपारी कॉम्पिटिशनला पण पळत गेलेलो आणि आता प्राइज घ्यायला पण पळत चाललोय. येस मी डिड. आणि आम्ही आता चाललोय. तो कन्फ्यूज आहे त्याचा नंबर कसा म्हणजे कुठून जायचं ऍक्च्युली. कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है. ओ माय गॉड, लुक ॲट द लोगोस. शिवसेना शाखेपेक्षा
ऑल द बेस्ट. यू गेट द नर्वसनेस. ओ माय गॉड. मी विजय कदम साहेब यांना विनंती करतो, आपण रोहित कदम यांना सन्मानित करावं. त्यांचं टाळ्याच्या गद्यात त्याचं स्वागत करा, अभिनंदन करा. सर्व सिंगर ज्यांनी हा कार्यक्रम आपण जे सगळे ऑर्गनायझर आहेत, आमची संपूर्ण टीम, रवींद्र गाग यांची संपूर्ण टीम, पाटील साहेबांच्या कसं वाटतंय? मस्त वाटतं. देखो रिएक्शन देखो सबके. ओ माय गॉड. ओ माय गॉड. अर्धा भागीदार मी आहे, तिथं रोहिणी कदम नाव होतं. रोहित कदम नव्हतं. कोण रोहित? ते नको दाखव. ट्रॉफी दाखव. ठीक आहे दाखवतो. ट्रॉफी कुठे आहे? तुमच्याकडे आहे. त्याची ट्रॉफी हरवली आहे. वा. रिस्पेक्ट द ट्रॉफी प्लीज. एवढं चांगलं हे कर. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतं. आय एम व्हेरी थँकफुल टू येस आपला. नाही 250 रुपये नाही नाही मग आम्हाला पण द्यायला लागतं, आम्ही पण उभे होतो मध्ये. वेट. पण मी एक फ्रुटी देऊ शकतो. आम्हाला पण द्यावं लागतं, आम्ही उभे होतो एवढा वेळ. स्पेशल थँक्स टू आम्हाला पण द्यायला पाहिजे. असं थोडी आहे. लुक नो थँक्स टू लतिका. ती चेअर करायला रात्री बोलवत होती जाऊया आपण चेअर, पण अजिबात आधी आली नाही मी नव्हती घरी म्हणून मी नाही आली. आणि आम्हाला पाहिजे कारण की आम्ही ये देखो आ गए. अँड थँक्यू माझी मम्मी तिने रांगोळी बाहेर थँक्यू तुम्ही. मी नंतर जाऊन टोपामध्ये रांगोळी काढते. आणि थँक्यू मला. यांनी ब्लॉग शूट केला दोघांनी, ह्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि मी सारवलं पण. हिने ब्लॉग शूट केला थोडा आणि सारवलं. रांगोळीसाठी सारवलं म्हणजे गेरू पण लावला. त्याच्यासाठी गेरू चालवलं. आणि थँक्यू. ह्यांनी संध्याकाळी रांगोळी काढली. थँक्स टू ऑल. आणि दिवे भेटायला सीमा काय केली. सो गाईज थँक्स टू ऑल अजून एक रांगोळी. ब्लॉग इथे संपत नाही गाईज. आम्ही याच्यानंतर अजून एक रांगोळी काढली ज्याच्यामध्ये आम्ही तिघांनी मिळून काढली. त्याने मेन आर्टिस्ट होता, बट वी ऑल्सो सपोर्टेड. आता आम्ही तुम्हाला ती रांगोळी दाखवतो. हिला इग्नोर करा. मी केला सपोर्ट. हो 5 मान 1 झालीये. त्याने पण काढली ना. हो मग त्याने काढली ना. ही बघा किती वेळेला पण जातो. कोण फोन करतोय. मी बोलले ना. थँक्स टू हिने आउटलाईन काढली, बॉर्डर दिली, खूप छान काम झालं आमचं. आता दिवे भिजले. पण खूप छान आर्टिस्टिक रांगोळी वाटते. शेडिंग बघा. रिअल फुल आहे हो. असं जुईचं म्हणणं होतं. जुईचं पण सगळ्यांचं म्हणणं असलं पाहिजे. बघा. ओके सो आता मी हे तू स्वतःला पण दाखव. ह्याच्यामध्ये देते, ताब्यात देते. हातात देते. आणि हिने पण आम्हाला खूप हेल्प केली. थँक्यू सपना. मी तुला तुझा ब्लॉग एडिट करायला मोबाईल दिला. माझ्यावर जास्त Okay. zoom आहे, जास्त zoom. हा. Okay guys, so thank you. Keep watching us and keep supporting us. Please subscribe our channel. Like, share and subscribe to our channel. हिच्या चॅनलवर सपना भालेराव. हा हिच्या Subscribe चॅनल करो. हां तेच हिच्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनल ऑलरेडी आहात तुम्ही, तर तुम्ही तर ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायची गरज नाही. माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब